तर मंडळी सर्वांना नमस्कार। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वांची आवडती पुरणपोळी आणि पुरणपोळी कशी बनवायची ही मी आज रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यासाठी मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात मी 4 ग्लास पाणी टाकून घेतले। आता ही हरभऱ्याची डाळ मी गॅसवर ठेवून घेते आणि त्याला छान उकळी येऊ देते। झाकण आताच लावायचं नाही, असा फेस आल्यानंतर तो अगोदर काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान फेस मी काढून घेतलाय, यामुळे आपली पुरणपोळी छान होईल आणि डाळीला वेगळी चव येईल। हा फेस काढून झाल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकरच्या 4 शिट्ट्या मी करून घेतल्यात आणि ही डाळ माझी शिजून तयार आहे। तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजली। या पद्धतीने डाळ छान शिजून घेतली मी। आता या शिजलेल्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे अशा चाळणीमध्ये। या प्रकारे या डाळीचं उरलेलं पाणी मी आमटी बनवण्यासाठी वापरणार आहे आणि थोडीशी शिजलेली हरभऱ्याची डाळ ही बाजूला काढून ठेवायची आमटी बनवण्यासाठी। आता ह्या डाळीतलं सर्व पाणी निचरून झालेलं आहे। हीच डाळ पुन्हा एकदा कढईमध्ये घालून त्यात मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर मिक्स करून घेते आणि हे मिश्रण छान शिजून घेणार आहे। अशा प्रकारे हे मिश्रण आता मी छान मिक्स करून घेणार आहे आणि ही डाळ आता छान शिजून घ्यायची। थोड्याच वेळात ह्या डाळीला छान पाणी सुटलं, ते पाणी सर्व आटून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजवत असतानाच ह्यामध्ये तुम्ही वाटून टाकलेली थोडीशी बडीशोप किंवा इलायची टाकू शकता। मला इलायची फ्लेवर जास्त आवडतो म्हणून मी इलायचीच वाटून घालणार आहे। या पद्धतीने मी इलायची वाटून घेतलेली आहे। आता ही मी जे मिश्रण शिजवत आहे त्यामध्ये घालून घेते। आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे आणि ह्यामधलं सर्व पाणी आटून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आणि साखर ह्याचं पाणी हे आटून घ्यायचं छान। पुरणपोळी छान होईल। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण छान शिजून तयार झाले, छान घट्ट झाले आणि पाणी सर्व आटून झाले ह्याच्यातलं। आता हे मी गॅस बंद करून काढून घेते आणि हे वाटून घेणार आहे मी। या प्रकारे मी चाळणीमध्ये वाटून घेणार आहे एका ग्लासाच्या मदतीने। अशा प्रकारे मी हे मिश्रण वाटून घेते, यामुळे पुरण छान बारीक होतं आणि इलायची जी टाकली होती ती पण वरच राहते, मिश्रणात जात नाही। छान पद्धतीने वाटून घ्यायचं। या प्रकारे माझं वाटून झाले पुरणपोळी बनवण्यासाठी मी अर्धा तास अगोदरच पीठ छान मळून ठेवलेलं होतं। पिठाचा छान छोटासा गोळा घेऊन ते गोळ्याला थोडंसं पीठ लावून मी छान हाताने असं वळवून घेणार आहे। एक वाटी तयार करून घ्यायची पुरण घालण्यासाठी। या पद्धतीने हळूवार अशा हाताने छान मळून घ्यायचे, म्हणजे वाटी तयार करून घ्यायची। आज पोळ्याचा सण असल्यामुळे मी पुरणपोळ्या बनवत आहे घरी आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। इथे माझी वाटी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता छान मोठी वाटी बनवून घेतली मी। आता त्यात मी छान पुरणाचा एक गोळा तयार करून घेऊन असा घातला आहे आणि मोदक ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे असं छान फोल्ड करून घ्यायची ही पोळी आणि या प्रकारे असा उंडा तयार करून घ्यायचा आणि वर आलेली शेंडी थोडीशी काढून ह्याची पोळी आता छान हलक्या हाताने लाटून घ्यायची। गोल शेप देऊन घेते मी अगोदर आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची। अशा प्रकारे पोळी बनवून माझी तयार आहे। मी गॅसवर अगोदरच तवा तापत ठेवलेला होता मीडियम फ्लेमवर। आता मी पोळी छान भाजून घेणार आहे। एका साईडनं भाजली होती म्हणून मी पलटून घेतली। आता मी यावर छान तेल लावून भाजून घेते छान दोन्ही साईडने। तुम्ही तेल लावू शकता किंवा तूपही लावून भाजू शकता। तूप लावल्यामुळे तो खूपच छान लागते पोळी। मी इथं तेलच लावत आहे। या पद्धतीने माझी पुरणपोळी बनवून तयार आहे। तुम्हाला मराठवाडा स्टाईलने आमटी कशी बनवायची हे पाहायची असेल किंवा रेसिपी बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा। माझ्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा।